आज भाजपच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण भाजपमार्फत वचननामा प्रसिद्ध केला, काय प्रमुख महत्त्वाचे मुद्दे आहेत? सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे शहरातून अनेक महिला विद्यार्थी भगिनी, खेड्यातही अनेक महिला विद्यार्थी भगिनी मालेगावमध्ये येत असतात. त्यांना आजपर्यंत 20 वर्षामध्ये सार्वजनिक महिला शौचालय प्रसाधन गृहाची व्यवस्था झाली नाही. अतिशय मोठ्या समस्येला महिला माता भगिनींना सामोरं जावं लागतं. म्हणून सार्वजनिक शौचालय प्रसाधन गृहांना प्राधान्य देऊ. दैनंदिन पाणी पुरवठा कसा होईल यासाठी जास्तीचे जलकुंभ आणि जल स्पेशल निधी आणून निर्माण करून पुरवठा देण्याला प्राधान्य देऊ. त्याचबरोबर जी 5% दरवर्षी घरपट्टी वाढीव आहे, तिचं सर्वेक्षण झालेलं आहे. त्या जी वाढीव जाचं घरपट्टी आहे तिला कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. त्याचबरोबर शहराचं प्रदूषण मुक्त करण्यासाठी शहराच्या ट्रॅफिककडे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देऊन मोठे 12 मीटरचे आज जे रोड आहेत काही डीपी रोडची व्यवस्था करून ट्रॅफिक सुरळीत करू आणि प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू. भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाला प्राधान्य देऊ. अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण कमी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन कशा पद्धतीने सुरळीत व्यवस्था वाहतुकीची होईल यालाही प्राधान्य देऊ. त्याचबरोबर शहरातला कॅम्प भागातला B2चा प्रश्न आहे. त्याचबरोबर सोयगावच्या 7-12 गावठांमधील जे काही घरं आहेत, माळीनगर मधले घर असतील, अचानक नगर असेल, पाट कॅनॉल लगतचे घरं असतील, आमच्या सोयगावचे इंदिरानगरचे अतिक्रमण गावठांवरील जे घरं असतील त्या घरांना कायम करण्यासाठी आणि त्यांचा 7-12 उतारा नावावर करण्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू. अशा त्याबरोबर शैक्षणिक व्यवस्था आहेत. महानगरपालिकेच्या शाळांची अतिशय दुरावस्था आहे. त्या शाळांची दुरावस्था दूर करून बेंचची व्यवस्था, पंख्यांची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आणि गरिबाची पोरं सुद्धा त्या ठिकाणी आता खासगी शाळांमध्ये जसं डिजिटलीकरण झालं तसं डिजिटल शाळा त्या ठिकाणी निर्माण करून त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. सोयगाव भागामध्ये जो महानगरपालिकेचा फक्त छोटा दवाखाना आहे त्यामध्ये बेड कसे उपलब्ध होतील, दवाखान्याची व्याप्ती त्या ठिकाणी वाढवू, आरोग्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू. अशा प्रकारचं कॅन्सर हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये मोदी सरकारची योजना आहे. त्या योजनेच्या अंतर्गत कॅन्सर हॉस्पिटल कसं मालेगाव वासियांसाठी उभं होईल त्यालाही प्राधान्य देऊ. अशा विविध प्रश्नांकडे आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष ठेवू. मी सगळ्या जनतेला या ठिकाणी विश्वास देतो आणि आपण सगळ्या मायबापांनी या वचननामा आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांनी केलेल्या जनकल्याणकारी योजना यांचा आदर करत आणि यांचा लक्षात घेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती मी आजच्या प्रसंगी करतो. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने नाशिकला गोदा पार्क आहे तसं या ठिकाणी मालेगावमध्ये नदी सुधार योजनेअंतर्गत त्या आराखड्यामध्ये गिरणा पार्क कसा निर्माण होईल आणि शहरवासियांची कशी सोय होईल याच्याकडेही गिरणा पार्क निर्माण करण्याला प्राधान्य देऊ. अशा प्रकारच्या विविध विकास योजना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो.